मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे त्या विमानासमोर कॅप्टन अशोक खरात याचा फोटो। अजितदादा पवार यांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात, नव्या दाव्याने राज्यामध्ये खळबळ। अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करत आहेत। आता त्यांच्या नव्या मागणीने राज्यामध्ये खळबळ माजलेली आहे। लक्षात घ्या, दिवंगत डेप्युटी सीएम अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या दरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात यांचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामध्ये आहे का, असा या अंगाने तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करत आहेत। विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून मालकाच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केलेली आहे। दरम्यान नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं कांड समोर आल्यानंतर आणि राजकीय नेत्यांची त्याच्याकडे असलेली उठबस पाहता अजित पवार यांच्या विमान अपघातामागे त्याचा काही हात आहे का, असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी चौकशीची मागणी केलेली आहे। अमोल मिटकरी म्हणाले की कॅप्टन खरात नावाचा भोंदूबाबाचा भांडाफोड कालपासून सुरू आहे। त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीमध्ये जप्त केलेले आहेत। या अगोदर राहुल कुलकर्णी यांनी सांगितलं की 1 वर्षापासून वरिष्ठ पोलिसांना हे सगळं कांड माहीत होतं, तरीही त्याच्यावर कार्यवाही का झाली नाही, लक्षात ठेवा। आणि त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे। एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे, मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचं कळत आहे। अनेक मोठमोठाले अब्जाधीश, उद्योगपती, मोठमोठे बडे राजकीय नेते, अगदी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचे भक्त आहेत। अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा VSR विमान कंपनीच्या पायलट सोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे। काही दिवसापूर्वी सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादा यांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक थोरात यांच्या सांगण्यावरून झाला का? कंपनीपर्यंत जात असेल तर अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरातांचा हात असल्याचा संशय बळावतो। म्हणून अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात कॅप्टन थोरात यांचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। मित्रांनो, कॅप्टन खरात हा सैन्य दलातील निवृत्त अधिकारी आहे। गुरु मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मॉलॉजीचं शिक्षण त्याने घेतलेलं आहे। सैन्य दलातील 20 वर्षाच्या सेवा काळामध्ये तो तब्बल 154 देश फिरल्याचं बोललं जात आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये कॅप्टन खरात याची एक आध्यात्मिक संस्था आहे, शिवानिक संस्था ट्रस्ट। हे महादेवाचं देवस्थानचं ट्रस्ट आहे। याच ट्रस्टचा संस्थापक अशोक खरात असून रुपाली चाकणकर सदस्य आहेत। अनेक राजकीय नेत्यासह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जात असत। अनेक राजकीय नेत्यासोबत आणि राजकारणी कुटुंबासोबत खरात यांचे घनिष्ठ संबंध आहेत। मित्रांनो, हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही। 1 वर्षापूर्वीच एका पत्रकाराने या विरोधामध्ये बातमी छापली होती आणि ती बातमी दडपण्याचं काम स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। आणि 1 वर्षापासून पार IG लेवलच्या IPS अधिकाऱ्यांना सुद्धा हे प्रकरण माहीत होतं, असं आता राहुल कुलकर्णी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे पोलिसांना हे माहीत असताना, अनेक बड्या राजकीय नेत्यांना माहीत असताना, अगदी रुपाली चाकणकर यांची पाठराखण दत्ता मामा भरणेसारखे मंत्री करताना दिसत आहेत। म्हणजे कुठंतरी हे प्रकरण आता दाबलं जाणार 100%, लक्षात ठेवा। किमान तो काही दिवस आतमध्ये राहिला तरी त्याचे जर भक्तच एवढे अब्जाधीश आहेत, त्याचा फार्म हाऊस, लक्षात ठेवा, कॅप्टन अशोक खरात याचा फार्म हाऊस हा एखाद्या राजा महाराजासारखा आहे। आणि एवढी मोठी प्रचंड संपत्ती, प्रचंड माया, प्रचंड पैसा, त्यामुळे तो जेलमध्ये राहिला काय आणि बाहेर राहिला काय, त्याला पूर्णपणे VIP ट्रीटमेंट भेटणार आहे। आणि भक्तांची अवस्था कशी असते तुम्हाला आसाराम बापूच्या प्रकरणामध्ये पाहायला भेटेल आणि इथंही तेच आहे।
अगदी एकनाथ शिंदे लक्षात ठेवा का येत असतील, कारण ते त्यांचे भक्त आहेत. रुपाली चाकणकर यांनी त्यांना अगोदरच वाचवण्याचं काम केलेलं आहे. असे अनेक नेते, अनेक सेलिब्रिटीज, त्याच्याकडे असणारे अनेक व्हिडिओज, हे फार फार भयानक आहे मित्रांनो. एवढं सोपं प्रकरण नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त तुमचं मत मांडा. आणि लक्षात ठेवा यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. रुपाली चाकणकर यांना तर सह आरोपी केलं पाहिजे. आणि पोलिसांना हे प्रकरण अगोदरपासून माहीत होतं तरीही कार्यवाही झाली नाही. म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. जर या देशामध्ये संविधान असेल तर. तुम्हाला काय वाटतं? नक्की मत मांडा.